नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी भूगोल या पेपरमधील प्रकरण क्रमांक 6 याविषयी आपण चर्चा करत होतो। मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण या 6व्या प्रकरणामध्ये मानवी संस्कृती ह्यूमन कल्चर या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरला मानवाची संस्कृती याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। मानव हा एकमेव प्राणी या पृथ्वी तलावर सुसंस्कृत आहे। त्याला भावना आहेत, आचार विचार याची देवाणघेवाण मानव हा करत असतो आणि या देवाणघेवाणीमधूनच भाषेचा जन्म झाला। त्या अनुषंगाने आपण भाषेच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या वेगवेगळ्या भाषा अभ्यासकांनी केलेल्या आहेत त्या आपण मागच्या लेक्चरला सविस्तर त्यावर चर्चा केलेली आहे। भाषा म्हणजे काय याविषयी आपण मागील लेक्चरला त्या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे। आज आपण जागतिक भाषा आणि त्यांचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे, वर्ल्ड लँग्वेज अँड देअर डिस्ट्रीब्युशन, हे जगामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात या भाषा कोणकोणत्या आहेत, या भाषांचे गट कोणकोणते आहेत आणि खंडवार खंडानुसार त्याचं वितरण कसं झालेलं आहे हे आपण आज या लेक्चरमध्ये सविस्तर त्यावर चर्चा करणार आहोत। जागतिक भाषा आणि त्यांचं वितरण, वर्ल्ड लँग्वेज अँड देअर डिस्ट्रीब्युशन हे अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला संबंधित भाषा म्हणजे काय ही कन्सेप्ट आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे। भाषिक कुटुंब म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेणं गरजेचं आहे आणि भाषिक महाकुटुंब म्हणजे काय या संकल्पना या ठिकाणी सुरुवातीला महत्त्वाच्या असून त्यावर आपण भाष्य करणार आहोत। तर सुरुवातीला संबंधित भाषा कशाला म्हणायचं हे आपण पाहणार आहोत। जेव्हा दोन ज्या भाषा आहेत या दोन भाषांचा इतिहास जर मागे जाऊन आपण पाहिला आणि मागे जाता जाता जर आपण मूळ भाषेकडे आलो तर अशी जी भाषा आहे त्याला संबंधित भाषा असं म्हणायचं। तर याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर मराठी ही संबंधित भाषा आहे, गुजराती ही संबंधित भाषा आहे, फ्रेंच, इटालियन, कन्नड, तेलुगू, हिब्रू आणि अरबी या संबंधित भाषा या गटामध्ये यांचा समावेश होतो। म्हणजे या भाषेचा जर इतिहास
आपण मागे वळून पाहिला तर आपण या मूळ भाषेकडे पोहोचतो. म्हणून याला संबंधित भाषा असं म्हणायचं. मग भाषिक कुटुंब म्हणजे काय हे या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. व्हॉट इज लँग्वेज फॅमिलीज? केवळ दोनच भाषांचा विचार न करता आपण तितक्या सर्व संबंधित भाषांचा विचार करतो किंवा केला जातो. जो समूह तयार होईल त्याला भाषिक कुटुंब असे म्हणतात. म्हणजे केवळ एक दोन भाषा या ठिकाणी विचार करून चालणार नाही, तर त्या भाषेच्या संबंधामध्ये जितक्या भाषा असतील त्या सर्व भाषांचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. अशा भाषिक गटाला भाषिक कुटुंब असं म्हटलं जातं. तर उदाहरण घ्यायचं झालं तर सिंधीपासून आसामपर्यंत आणि काश्मीरपासून कोकणीपर्यंत ज्या भाषांचे मूळ संस्कृत किंवा तत्सम भाषेत आहे असे दाखविता येते, त्याच्या समूहाला भाषिक कुटुंब असे म्हणावे लागेल. म्हणजे बघा की केवळ दोनच भाषांचा विचार या ठिकाणी केला जात नाही, तर सिंधीपासून सिंध प्रांतातली जी भाषा आहे तिथपासून तर आसामपर्यंत आणि काश्मीरपासून तर कोकणापर्यंत ह्या सर्व ज्या भाषा आहेत या भाषांचे मूळ संस्कृतमध्ये आहे आणि अशा ज्या तत्सम भाषा आहेत त्या आपल्याला दाखविता येतात. त्यांचा जो एक समूह आहे त्याला भाषिक कुटुंब असं म्हटलं जातं. त्यानंतर भाषिक महाकुटुंब कशाला म्हणायचं हे आपण पाहूया. कित्येकदा असे समूह देखील इतर अशाच काही समूहांशी अशाच प्रकारे जोडलेले असतात आणि मग हे जे भाषिक कुटुंब आहेत आणखी मोठे, आणखी व्यापक, त्यामध्ये आणखीन व्यापकता येते आणि आणखीन मागे जाणारे किंवा प्राचीन काळामध्ये आपण या भाषेबरोबर जातो. अशा भाषांना भाषिक महाकुटुंब असं म्हटलं जातं. तर याचं उदाहरण घ्यायचं झालं तर संस्कृत ही भाषा प्राचीन आहे. म्हणजे आपण पाहतो की वेद हे संस्कृतमध्ये आहेत किंवा रामायण महाभारत हे संस्कृतमध्ये आहेत. अशा प्रकारे संस्कृत, त्यानंतर इराणी, ग्रीक भाषा, लॅटिन, जर्मनिक इत्यादी भाषा ज्या आहेत तर ह्या भारतापासून इंग्लंडपर्यंत या पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा भाषा ज्या आहेत त्यांना भाषा कुटुंबे किंवा भाषिक महाकुटुंब असं संबोधलं जातं. महाकुटुंब हेच मूळ कुटुंब असून बाकीचे जे भाषा समूह आहे हे त्याचे गट, उपगट किंवा त्या भाषा कुटुंबांच्या शाखा या मानल्या गेलेल्या आहेत. या शाखामध्ये सुद्धा काही गट आहेत, काही उपगट आहेत, काही शाखा एकमेकांच्या अधिक जवळ आहे. जवळच्या महाकुटुंबाशी त्या निगडीत आहेत. शाखा भाषेच्या ज्या शाखा आहेत या सर्व एकमेकाशी संबंधित अशा असून या सर्व भाषांना भाषिक महाकुटुंब असं म्हटलं जातं. म्हणजे सर्व भाषा या एकमेकाशी रिलेटेड येतात. म्हणजे मराठी म्हणजे प्राकृत भाषा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही प्राकृत भाषेमध्ये लिहिली. हे सर्वसामान्यांना संस्कृत भाषा ही समजण्याच्या पलीकडे असल्यामुळे त्या ठिकाणी हे जे ज्ञान आहे
हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्राकृत भाषेतून सर्वसामान्य लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ही जी प्राकृत भाषा आहे ही संस्कृतचीच एक शाखा किंवा एक गट असा मानला जातो. अशा प्रकारे या तत्वानुसार या ठिकाणी संबंधित भाषा म्हणजे काय, भाषिक कुटुंब म्हणजे काय आणि भाषिक महाकुटुंब म्हणजे काय या संकल्पना आपल्या लक्षात आल्या असतील. या तत्वावर इंडो युरोपियन कुटुंबामध्ये आर्य, संस्कृत, इराणी, बाल्टी, स्लाव्हिक, इटाली, केल्टिक असेही काही वर्गीकरण यामध्ये आपण करू शकतो. तर जगातील ज्या भाषा कुटुंबे आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण पाहू. म्हणजे जागतिक भाषा कुटुंब जे पूर्ण जगभर जे काही प्रमुख भाषा कुटुंब आहेत ती भाषा कुटुंब कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. तर जागतिक भाषा कुटुंबे भाषिक संबंधांमुळे नक्की करता येणारे जे भाषा समूह आहेत त्यास भाषा कुटुंब असं म्हटलं जातं. या संबंधीची स्थूल कल्पना करून घेतल्यानंतर जगामध्ये कोणकोणती भाषा कुटुंबे आहेत किंवा आढळतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की काही भाषा कुटुंबे ही निश्चित झाली असली तरी काहींच्या बाबतीमध्ये भक्कम पुरावा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तर काहींचे वर्गीकरण अजून आपल्याला ठरवतासुद्धा आलेले नाही. म्हणजे जगामध्ये अशा काही अनेक भाषा आहेत की ज्या भाषा म्हणजे कोणत्या कुटुंबाशी किंवा कशाशी संबंधित आहे, कोणत्या भाषा कुटुंबामध्ये त्या घेतल्या जाऊ शकतात हे अजूनपर्यंत त्या ठिकाणी निश्चित करता आलेलं नाही. जगामध्ये सुमारे 1/3 लोक हे इंडी युरोपियन भाषा त्या ठिकाणी बोलतात. तर सुमारे 1/3 लोक हे सेमिटिक, द्रविडियन, उरल्स, अल्ताईक, जपानी, मलायो, पॉलिनेशियन, बांटू या भाषा बोलणारे जवळजवळ प्रत्येकी 50 ते 100 दशलक्ष लोक हे जगभरामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे या सर्व भाषा बोलणारे जे लोक आहेत ते सर्व जगभर असलेले आपल्याला दिसून येतात. जगामध्ये प्रमुख 8 भाषा कुटुंब त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे. आपण या सर्व भाषा कुटुंबांचा या प्रकरणामध्ये आढावा घेणार आहोत. खंडवार भाषा कुटुंबे कशा पद्धतीने त्याचं वितरण झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक भाषांचे भाषिक कुटुंबे व खंडवार वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपण या निमित्ताने या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे जागतिक भाषांचे भाषिक कुटुंबे व खंडवार वितरण पाहताना त्यामध्ये पहिला जो जागतिक भाषांचे भाषिक कुटुंब आहे ते म्हणजे आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंबे. हे पहिला आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंबे. त्यानंतर दुसरा यामध्ये आफ्रिका या खंडामधील भाषिक महाकुटुंबे. तिसरा आहे उत्तर अमेरिका खंडातील भाषिक महाकुटुंबे आणि चौथा आहे दक्षिण अमेरिका खंडातील भाषिक महाकुटुंबे आणि शेवटी 5वा आहे ओशनिया या प्रदेशातील भाषिक महाकुटुंब. तर या प्रकारे एकूण 5
या जागतिक भाषांचे भाषिक कुटुंबे हे आपल्याला दिसून येतात, त्याचा आपण सविस्तर या ठिकाणी एक एक भाषावार कुटुंबाचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंब याविषयी आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. आशिया व युरोप खंडामध्ये जी भाषा कुटुंबे आहेत ह्या सर्वांना मिळून महाभाषा कुटुंब असं संबोधलं गेलेलं आहे. या आशिया व युरोप खंडामधील ज्या सर्व भाषा बोलल्या जातात त्यांना महाकुटुंब असं संबोधलं गेलेलं आहे. यामध्ये जो एक महत्त्वाचा गट आहे तो म्हणजे इंडो युरोपियन हा महत्त्वाचा गट मानला जातो. यामध्ये दोन जे गट आहेत ते महत्त्वाचे आहेत इंडो युरोपियनमध्ये. त्यामध्ये पहिला जो आहे पूर्वीय गट, या पूर्वीय गटाविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पश्चिमी गट. तर हे दोन गट या इंडो युरोपियन यामध्ये त्यांचा समावेश होतो. सुरुवातीला आपण या इंडो युरोपियन या गटामध्ये असणारे जे पूर्वीय गट कोणकोणते आहेत ते पाहूया. आशिया या खंडामध्ये आणि युरोप खंडामध्ये जगातील सर्वात महत्त्वाची भाषा महाशाखा ही इंडो युरोपियन ही मानली जाते. म्हणजे आशिया आणि युरोप खंडामध्ये इंडो युरोपियन ही शाखा ही सर्वात महत्त्वाची शाखा मानली जाते. यामध्ये इंडो युरोपियन महाशाखेच्या शाखा व उपशाखा या गटांची काही महत्त्वाची भाषा कुटुंबे जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये पहिला इंडो युरोपियन हा एक महत्त्वाचा गट या ठिकाणी आहे. स्लाव्हिक हा एक गट आहे. कॉकेशियन, सिनेटिक हे गट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दुसरा गट आहे ग्रीक. यामध्ये इटालियन, लॅटिन, बाल्टिक, उरल्स, अल्ताईक, त्यानंतर जर्मनिक गट आहे. त्यानंतर आर्मेनियम गट आहे. सेमेटिक, जपानी, केल्टिक, अल्बेनियन, द्रविडियन, मलायो हे सर्व गट या गटामध्ये इंडो युरोपियन गटामध्ये यांचा समावेश होतो. त्यापैकी आपण इंडो युरेनियन या गटाची माहिती घेऊया. इंडो युरेनियन भाषा कुटुंबामध्ये पूर्वीय गट आणि पश्चिमी गट असे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. हे पूर्वीय गट हा जो आहे तो महत्त्वाचा गट मानला जातो. यामध्ये इंडिक किंवा इंडी आणि पश्चिमी गटामध्ये इरानियन हा महत्त्वाचा गट आहे. म्हणजे पूर्वीय गटामध्ये या ठिकाणी इंडिक किंवा ज्याला इंडो असं म्हणतात. इंडिक किंवा इंडो, तर हा पूर्वीय गट जो आहे इंडिक किंवा इंडो या शाखेमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेशातील अनेक भाषा यांचा या पूर्वीय गटामध्ये समावेश होतो. भारतामध्ये वेगवेगळ्या भाषांचे वर्गीकरण केले गेलेले आहे. 4 गटामध्ये हे वर्गीकरण आपल्याला करता येते. प्रत्येक गटाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये पहिला जो गट आहे तो म्हणजे ऑस्ट्रिक भाषा.
आता ही ऑस्ट्रिक भाषा जी आहे ती भारतातील ऑस्ट्रो एशियाटिक वंशाच्या उपगटामध्ये या भाषेचा समावेश होतो। यामध्ये पुन्हा 2 उपविभाग पडतात। आता हे 2 उपविभाग जे आहेत त्यामध्ये मुंडा आणि मोखमेर हे 2 गट आहेत। मुंडा आणि यामध्ये मुंडा आणि मोखमेर हे 2 महत्त्वाचे गट या ठिकाणी पडतात। मुंडा या शाखेमध्ये 14 आदिवासी भाषांचा समावेश त्या ठिकाणी होतो। मोखमेर या शाखेमध्ये खासी निकोबारचा समावेश केला जातो। म्हणजे गारो खासी या ज्या हिमालयाच्या टेकड्या आहेत त्यांचा यामध्ये समावेश होतो। त्या ठिकाणी जी भाषा बोलली जाते ती निकोबार किंवा निकोबारी ही भाषा। ॲस्ट्रो एशियाटिक भाषा भारतातील जवळजवळ 62 लक्ष लोक या ठिकाणी बोलतात। संताळी लोकांमध्ये सुद्धा ही भाषा प्रचलित आहे। म्हणजे संताळ हा जो आदिवासी समूह आहे तर त्यामध्ये ही भाषा महत्त्वाची मानली जाते। त्यानंतर दुसरा गट जो आहे यामध्ये सिनो तिबेटियन किंवा त्याला किरात असंही म्हणतात। सिनो तिबेटियन भाषा किंवा किरात गट ही भाषा बोलणारे लोक तिबेटमध्ये आहेत, हिमालयामध्ये आहेत, उत्तर आसाम, बर्मा किंवा ज्याला आपण बर्मीज किंवा म्यानमार अशा गटामध्ये या भाषा विभागलेल्या आहेत। तिबेटो हिमालयीन शाखेमध्ये भुतिया व हिमालयीन असे 2 पुन्हा उपविभाग त्यामध्ये पडतात। भुतिया शाखा ही जी आहे ती तिबेटियन, बाल्टी, लडाखी, लाहुली, शेर्पा आणि सिक्कीम भुतिया यांचा या भाषेमध्ये समावेश प्रामुख्याने केला जातो। त्यानंतर हिमालयीन शाखेमध्ये चांबा हा महत्त्वाचा गट आहे। कनोरी, लेप्चा ह्या बोलीभाषा आहेत या हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये, तर यांचा समावेश यामध्ये केला जातो। त्यानंतर लडाखी ही भाषा बोलणाऱ्याचं प्रमाण अधिक आहे। हिमालयीन भाषेमध्ये आणखीन कनौरी ही एक शाखा किंवा भाषा समूह त्या ठिकाणी आढळून येतो। कनौरी बोलणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा यामध्ये अधिक आहे। त्यानंतर अरुणाचल शाखा यामध्ये आफा, अल्फा, अबोर, मिरी, मिश्मी, मिशिंगे या सर्व बोलीभाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात। यांचा समावेश या अरुणाचल भाषा गटामध्ये किंवा शाखेमध्ये होतो। मिरी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण या अरुणाचल भाषा गटामध्ये जास्त आहे। त्यानंतर बर्मीज शाखा ही एक महत्त्वाची शाखा आहे। यामध्ये बोरो, नागा, काचिन, कुकीचिन, म्यानमार या गटांचा समावेश यामध्ये बर्मीज शाखेमध्ये होतो। तर अशा प्रकारे या पूर्वीय गटामध्ये ज्या या महत्त्वाच्या भाषा गट आहेत त्या बोलल्या जातात। त्यानंतर तिसरा यामध्ये जो भाषा गट आहे तो म्हणजे द्रविडियन। या भाषा वंशामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात किंवा जे भाषा गट आहेत ते भाषा गट म्हणजे दक्षिण द्रविडियन यांचा समावेश त्यामध्ये होतो। यामध्ये तमिळ भाषा आहे, मल्याळम भाषा आहे,
कन्नड या प्रमुख भाषा आहेत आणि त्यामध्ये तुळू आणि करगी या पोट भाषांचा यामध्ये समावेश केला जातो। त्यानंतर मध्य द्रविडियन भाषागट जो आहे त्यामध्ये तेलुगू, गोंदी या भाषाबरोबर पुर्जी, कुई, खोंड या पोट भाषांचा समावेश या गटामध्ये होतो। त्यानंतर उत्तर द्रविडियन हा जो भाषागट आहे यामध्ये ओरान, माल्टो या भाषांचा समावेश होतो। तर बरेचसे या ज्या भाषा आहेत या बऱ्याचशा भाषांमध्ये म्हणजे एकमेकाशी साधर्म्य असलेलं आपल्याला दिसून येतं। यामध्ये द्रविडियन भाषा बोलणाऱ्यांपैकी 90% लोक हे तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी ह्यासुद्धा भाषा त्या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसून येतात। त्यानंतर चौथा जो गट आहे तो म्हणजे आर्यन भाषा। भारतामध्ये आर्यन वंशातील ही भाषा आहे। या आर्यन भाषा बोलणाऱ्याचं प्रमाण हे भरपूर आहे। यामध्ये 2 शाखा प्रामुख्याने आढळून येतात। पहिली शाखा आहे दार्डिक आणि दुसरी आहे इंडो आर्यन। तर या दार्डिक शाखेमध्ये दार्डी, शिना, कोहिस्तानी व काश्मीरी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात। यापैकी काश्मीरी भाषा बोलणाऱ्याचं प्रमाण जवळजवळ 20 लक्ष इतकं आहे। या भाषा बोलणाऱ्याचं प्रमाण हे कमी आहे, थोडंसं कमी आहे। त्यानंतर इंडो आर्यन भाषेचे पुन्हा त्या ठिकाणी 5 गट पडलेले आहेत। यामध्ये वायव्य गट, पूर्व मध्य गट, दक्षिण गट या गटांचा यामध्ये समावेश होतो। वायव्य गटामध्ये लांडा, कच्छी, सिंधी या भाषा बोलल्या जातात। पूर्व मध्य गटामध्ये बघेली, अवधी किंवा ज्याला आपण अवध म्हणतो अवघी, छत्तीसगढी या पोट भाषांचा समावेश त्यामध्ये होतो। त्यानंतर मध्य विभागामध्ये पश्चिम हिंदी, पंजाबी, राजस्थानी आणि गुजराती या भाषा बोलल्या जातात। राजस्थानी भाषेमध्ये मेवाडी, माळवी, माखाडी या पोट भाषा या ठिकाणी बोलल्या जातात। दक्षिण गटामध्ये मराठी, कोकणी भाषा या भाषांचा समावेश त्या ठिकाणी होतो। पूर्व विभागामध्ये ओरिया, बिहारी, बंगाली, आसामी या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात। बिहारीमध्ये मैथिली, भोजपुरी, मगधी या बोली भाषांचा समावेश केला जातो। भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार हिंदी भाषा बोलणाऱ्याची जी टक्केवारी आहे ती जवळपास 39.85% इतकी आहे। जगात या भाषा गटाचा 4था क्रमांक लागतो। बंगाली 8.22%, तेलुगू 4.50%, मराठी 7.38%, गुजराती 4.81% या प्रमाणामध्ये भाषा बोलणारे लोक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। भाषेमुळे अनेक प्रांतांचे लोक एकत्र येताना आपल्याला दिसतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये भाषिक एकात्मता निर्माण झाली। म्हणजे भारतामध्ये राज्यांची निर्मिती करताना भाषावार प्रांत रचना करण्यात आलेली आहे। हे यामध्ये एकात्मता राहावी किंवा राष्ट्रीय एकात्मता याची जपणूक व्हावी म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी भाषिक किंवा प्रांत निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात। संस्कृत, पर्शियन भाषांचा राष्ट्रीय एकात्मता साधण्यामध्ये महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। पाकिस्तानची मुख्य भाषा ही उर्दू भाषा आहे आणि बांगलादेशाची बंगाली ही प्रमुख भाषा त्या ठिकाणी आहे। अशा प्रकारे या
आशिया व युरोप खंडामधील भाषा महाकुटुंबामध्ये इंडो युरोपियन गटामध्ये पूर्वीय गट किंवा इंडिक किंवा इंडो यामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात त्याचा आपण या ठिकाणी सविस्तर आढावा घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण पश्चिम गट यामधील पश्चिम गटाचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. धन्यवाद.